बोधकथा. चतुर कोल्हा आणि गर्विष्ठ सिंह. एका दाट जंगलात एक बलाढ्य सिंह राहत होता. तो जंगलाचा राजा होता, पण त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता. तो रोज प्राण्यांना घाबरवायचा, कधीकधी विनाकारण त्यांना त्रास द्यायचा. जंगलातील सगळे प्राणी त्याला घाबरायचे. पण एक छोटा कोल्हा होता, जो खूप चतुर आणि हुशार होता. एक दिवस सिंहाने सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावलं. आजपासून तुम्ही सगळे रोज एक प्राणी माझ्या जेवणासाठी पाठवणार. सिंह गरजला. नाहीतर मी स्वतः शिकार करेन आणि मग कुणालाच वाचवणार नाही. प्राणी घाबरले. त्यांनी मान्य केलं. दररोज एक प्राणी सिंहाकडे जायचा आणि सिंह त्याला खाऊन टाकायचा. एक दिवस कोल्ह्याची पाळी आली. तो हळूहळू सिंहाकडे निघाला, पण मुद्दाम उशीर करत गेला. सिंह खूप भुकेला होता. इतका उशीर का? तो रागाने गरजला. कोल्हा नम्रपणे म्हणाला, महाराज, मी वेळेवर निघालो होतो, पण वाटेत दुसऱ्या एका सिंहाने मला अडवले. दुसरा सिंह? सिंह संतापला. या जंगलात माझ्याशिवाय दुसरा राजा नाही. कोल्हा म्हणाला. तो म्हणत होता की तोच खरा राजा आहे आणि त्याने मला खाण्याचा प्रयत्न केला. सिंहाचा राग अनावर झाला. मला दाखव, तो कुठे आहे? तो गरजला. कोल्हा त्याला एका खोल विहिरीजवळ घेऊन गेला. महाराज, तो आत लपला आहे, कोल्हा म्हणाला. सिंहाने विहिरीत डोकावलं. त्याला पाण्यात स्वतःचंच प्रतिबिंब दिसलं. त्याला वाटलं तोच दुसरा सिंह आहे. सिंह जोरात गरजला. पाण्यातील प्रतिबिंबही तसंच दिसलं. हा माझ्यावरच गरजतोय. सिंह संतापला. तो लगेच विहिरीत उडी मारून त्या दुसऱ्या सिंहावर हल्ला करायला गेला. पण तो थेट पाण्यात पडला आणि बाहेर येऊ शकलाच नाही. पुढे काय झालं? जंगलातील सगळे प्राणी आनंदी झाले. आता त्यांची भीती संपली होती. कोल्हा मात्र शांतपणे म्हणाला, शक्ती मोठी असली तरी बुद्धी त्याहूनही मोठी असते. या कथेतील बोध बुद्धी आणि शहाणपणाने मोठ्या संकटांवरही मात करता येते.